चौथ्या प्रयत्नात विजयाचे खाते उघडल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असून आज गुरुवारी IPLमध्ये घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची IPLमधील सर्वात लोकप्रिय संघांमध्ये गणना केली जाते. मुंबईकडे रोहित शर्मा, कर्णधार हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांच्यासारखे, तर बंगळुरूकडे विराट कोहली, कर्णधार फॅफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांसारखे तारांकित खेळाडू आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र या दोन्ही संघांना यंदाच्या हंगामाची चांगली सुरुवात करता आलेली नाही. मुंबईला सुरुवातीच्या सलग 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. चौथ्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला नमवत यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे बंगळुरूच्या संघाच्या 5 पैकी 4 सामन्यात हार पत्करावी लागली आहे. त्यांनी एकमेव विजय आपल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सवर मिळवला होता. बंगळुरूचा संघ अद्याप प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सामना जिंकू शकलेला नाही, तर मुंबईने गेल्या सामन्यात वानखेडे स्टेडियम या आपल्या घरच्या मैदानावरच विजयाची नोंद केली होती. आजचा सामनाही वानखेडेवर होणार असल्याचे मुंबईच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात हार्दिकला काही चाहत्यांनी लक्ष्य केले होते. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मात्र हार्दिक विरोधात शेरेबाजी झाली नव्हती, परंतु या सामन्यासाठी सेवाभावी संस्थांकडून जवळपास 18,000 मुले स्टेडियममध्ये आली होती. या मुलांनी मुंबईच्या संघाला मोठा पाठिंबा दिला. आता बंगळुरू विरुद्धही प्रेक्षकांच्या पाठिंब्याची हार्दिकला आशा असेल. बंगळुरूचा तारांकित फलंदाज विराट कोहली आणि मुंबईचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे सध्या पूर्ण लयीत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील दोघांकडे लक्ष असेल. कोहलीने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध नाबाद शतक साकारले होते. त्यांनी यंदाच्या हंगामात सर्वाधिक 316 धावा केल्या आहेत. मात्र त्याला बंगळुरूच्या अन्य फलंदाजाची साथ लाभलेली नाही. विशेषतः ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीन यांची कामगिरी बंगळुरूसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे ग्रीनला वगळून आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विल जॅक्सला खेळवण्याचा विचार बंगळुरूचे संघ व्यवस्थापन करू शकेल. माजी कर्णधार रोहित शर्माने गेल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरुवात करून दिली होती. त्याने 27 चेंडूत 49 धावा फटकावल्या होत्या. रोहितला 4 पैकी 2 सामन्यात 40 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले आहे, पण तो अद्याप अर्धशतक करू शकलेला नाही. त्याच्याकडून मोठ्या खेळीची मुंबईला अपेक्षा असेल. तडाखेबाद फलंदाज सूर्यकुमार यादवने दुखापतीतून सावरत गेल्या सामन्यातून पुनरागमन केले, मात्र त्याला बोबाडाही फोडता आला नाही. तो या सामन्यात अशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांची नजर असेल. गेल्या सामन्यात फटकेबाजी करणारा रोमारियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड यांच्याकडून ही अपेक्षा वाढल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज संध्याकाळी 7:30 वाजता मॅच सरळ स्टार स्पोर्ट्सवर आणि जिओ सिनेमावर आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग भेटेल.